ओम श्री गुरु बसवलिंगाय मा सर्वांना माझा शरणू शरणार्थी। श्रम हाच स्वर्ग हे तत्व सांगणारे लिंगायत धर्म संस्थापक महात्मा बसवेश्वर योमकाय सिद्ध अल्लम प्रभुदेव जे पहिले शून्यपीठाधीश होते, 12व्या शतकात 770 शरणांनी निर्माण केलेले वचन साहित्य आणि त्या वचन साहित्याचा वसा आम्हाला देणाऱ्या परमपूज्य माता महादेवी यांच्या चरणी प्रथम वंदन करून समोर ज्ञानामृत घेण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व शरण शरणी यांना माझा शरणू शरणार्थी। आज आपण सर्वजण श्रावण पौर्णिमेच्या निमित्तानं ज्ञानदासोहासाठी एकत्रित आलेलो आहोत। या ठिकाणी मला आज श्रावण पौर्णिमेच्या निमित्तानं महात्मा बसवेश्वरांच्या आजच्या काळातील जे विचारांची उपयुक्तता आहे याविषयी मला इथं बोलण्याची आज संधी दिलेली आहे, त्याबद्दल मी सर्व इथं उपस्थित शरणांचे पहिल्यांदा आभार मानते। खरं तर महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये लिंगायत धर्माची स्थापना केलेली आहे आणि महात्मा बसवेश्वरांच्या जीवनाची पार्श्वभूमी आज मला सर्वात पहिल्यांदा सांगावीशी वाटते। महात्मा बसवेश्वरांचा जन्म कर्नाटकातील इंगळेश्वर जवळ असलेल्या बागेवाडी या गावी 30 एप्रिल 1134 साली झाला। त्यांच्या आईचे नाव मादलांबिका व वडिलांचे नाव माद्रस असे होते। महात्मा बसवेश्वरांनी वयाच्या 8व्या वर्षी ज्यावेळी उपनयन संस्काराची वेळ होते त्यावेळी माझ्यासोबत माझ्या बहिणीचे सुद्धा उपनयन केले पाहिजे असा हट्ट महात्मा बसवेश्वरांनी वयाच्या 8व्या वर्षी धरला आणि वैदिक संस्कृतीला हे मान्य नव्हते। त्यावेळी महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकात वयाच्या 8व्या वर्षी स्वतःचं घर सोडलेलं आहे आणि स्वतःचं घर सोडल्यानंतर त्या काळी एक ज्ञानपीठ म्हणून गणल्या गेलेल्या कुडल संगम या धर्मक्षेत्री ते आले आणि तिथे त्यांना ज्ञानदासोह ज्ञानाची प्राप्ती महात्मा बसवेश्वरांनी अभ्यास चालू केला आणि वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करत असताना महात्मा बसवेश्वरांना एक देवोपासनेची संकल्पना महात्मा बसवेश्वरांनी सुचवली आहे। एक देवोपासना म्हणजे महात्मा बसवेश्वरांना लहानपणापासूनच प्रश्न पडत असे की जग हे सर्व चालवणारा नियंता एकच आहे, मग आपण त्याची वेगवेगळ्या स्वरूपांमध्ये आणि प्रतीकांमध्ये का बरं पूजा करायची। महात्मा बसवेश्वरांना हा प्रश्न पडला आणि या प्रश्नाचं उत्तर महात्मा बसवेश्वरांनी एक देवोपासनेच्या माध्यमातून आपल्याला सोडून दिलेलं आहे। एक देवोपासना म्हणजे काय हो? महात्मा बसवेश्वरांनी काय सांगितलं आहे की देवाची वेगवेगळी रूपे नाही आहेत, तर सृष्टीमधल्या प्रत्येक ऊर्जेमध्ये देव आहे आणि ह्या देवाचंच प्रतीक म्हणून सृष्टीकर्ता इष्टलिंग देवाची महात्मा बसवेश्वरांनी वयाच्या 21व्या वर्षी परिकल्पना दिली आणि इष्टलिंगाच्या रूपात महात्मा बसवेश्वरांनी जगातले सर्व देव केवळ एका वस्तूमध्ये सामावलेले नसून वेगवेगळ्या देवतांमध्ये नसून सृष्टीकर्ता परमात्म्याचे प्रतीकच म्हणून इष्टलिंग पूजेचा आपल्याला मार्ग घालून दिलेला आहे। त्यामुळे आपल्याला आज जर महात्मा बसवेश्वरांचे विचार आजच्या आपल्या घडीला किती उपयुक्त ठरतात, कारण एका बाजूला आपण म्हणतो की विवेकवादाची जोपासना करायची, अंधश्रद्धा निर्मूलन करायचं असं आज आपण म्हणतो, पण कित्येक धर्म किंवा कित्येक देवदेवतांच्या स्वरूपात अस्तित्वात असल्यामुळं लोकांना आपण कोणत्या मार्गाचा अवलंब केला पाहिजे याचं ज्ञान नसल्यामुळं लोक ज्ञान मार्गापासून आणि भक्ती मार्गापासून कुठेतरी भरकटले जातात आणि या धर्मव्यवस्थेच्या माध्यमातून लोकांचं आर्थिक शोषण तर होतंयच, पण मानसिक गुलामगिरी आणि बौद्धिक दारिद्र्य वाढत चालले। त्यामुळं महात्मा बसवेश्वरांनी घालून दिलेला इष्टलिंग पूजेचा मार्ग आणि इष्टलिंग पूजेच्या माध्यमातून आपल्या स्वतःच्या जीवनासोबतच आपल्या समाजाचा विकास कसं घडवून आणायचं हा सांगितलेला महात्मा बसवेश्वरांनी इष्टलिंग पूजेचा मार्ग खऱ्या अर्थानं मला आज राजमार्ग आहे असं वाटतं, कारण इष्टलिंग पूजा आपल्याला विवेकवादाची शिकवण देते, अंधश्रद्धा निर्मूलनाची आपल्याला शिकवण देते। कारण महात्मा बसवेश्वरांनी जर पाहिलं तर विवेकवाद
ची जोपासना केलेली आहे. कारण मडिवाळ माचीदेव एका ठिकाणी वचनात असं म्हणतात की वेदामुळे श्रेष्ठता नाही पहा, वेदांनी शिवास पाहिले नाही. शास्त्रामुळे श्रेष्ठता नाही पहा, शास्त्रांनी शिवास पाहिले नाही. वेद हे विप्रांचे बोल, शास्त्र ही बाजारी वार्ता. वेद हे विप्रांचे बोल, शास्त्र ही बाजारी वार्ता. आणि आपल्यातील अनुभव जाणल्या विना कोणीही थोर नाही म्हणा पहा काल देवया. तर ह्या वचनाचा अर्थ जर आपण जाणून घेतला तर वेद शास्त्र हे आपल्याला सांगतात कशा पद्धतीनं केलं पाहिजे किंवा काय, पण त्यांनी प्रत्यक्ष शिवास काय पाहिलेलं नाहीये. त्यामुळं मडिवाळ माचीदेव असं म्हणतात की आपण एखाद्या गोष्टीचा अनुभव घेऊन, म्हणजे इष्टलिंग पूजा तुम्ही तळहातावरती करून इष्टलिंग पूजेचा अनुभव घेऊन तुम्ही प्रत्यक्ष साक्षात शिवाचा अनुभव घेऊ शकता आणि तुमच्या जीवनाचा उद्धार करून घेऊ शकता. हे 12व्या शतकात महात्मा बसवेश्वरांच्या अनुभव मंडपातील कायकनिष्ठ शरण मडिवाळ माचीदेव यांनी सांगितलेलं आहे. तर महात्मा बसवेश्वरांनी हे एकदेवोपासनेचा मार्ग सांगितल्यानंतर महात्मा बसवेश्वरांनी आणखी एक महत्त्वाचं सूत्र आपल्याला घालून दिलेलं आहे, ते म्हणजे कायक सिद्धांत. श्रम हाच स्वर्ग हे महात्मा बसवेश्वरांनी मला सांगितलेलं 12व्या शतकातलं तत्व मला आजच्या घडीला सर्वात महत्त्वाचं वाटायला लागतं. कारण श्रम हाच स्वर्ग आजच्या आपल्या वर्तमान काळात ज्या ज्या समस्या तरुणाईला पर्यायानं भेडसावत असतील त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं महात्मा बसवेश्वरांनी सांगितलेल्या या एका तत्वामध्ये सापडतात. आयदक्की लक्कम्मा नावाची 12व्या शतकातील एक शरणी असं म्हणते की चित्त शुद्ध नसलेल्याला द्रव्याचे गरीबपण लागते. चित्त शुद्ध नसलेल्याला द्रव्याचे गरीबपण लागते. चित्त शुद्ध ठेवून कायक करणाऱ्याला कोठे पाहाल तेथे लक्ष्मी हात जोडून समोर असते. आणि लक्कम्मा ही पुण्यस्त्री काळवा नावाची शरणी असं म्हणते की व्रत चुकल्यास सहन केले जाईल, व्रत चुकल्यास सहन केले जाईल, पण कायक चुकल्यास सहन केले जाणार नाही. म्हणजे प्रत्येकानं स्वतःचे जे उद्योगधंदा आहे, व्यवसाय आहे किंवा तुम्ही शिक्षण घेत असाल ते तुमचे कायक आहे. शेती करत असाल तर शेती हे तुमचे कायक आहे. हे जर कायक तुम्ही पूर्ण निष्ठेने करत असाल तर तुम्हाला आजच्या ज्या बेरोजगारी किंवा ज्या काही आर्थिक समस्या ग्रासलेल्या आहेत त्या सगळ्याच प्रश्नांचं उत्तर या तत्वामधून आपल्याला सापडू शकतं. कारण आज आपण बघतो की वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या भेडसावताना दिसतात. जागतिक पातळीवर महायुद्धासारखी परिस्थिती आज येऊ घातलेली आहे. पण महात्मा बसवेश्वरांनी सांगितलेलं आणखी एक वचन म्हणजे दया असावी सर्व प्राणी मात्रास, दयेविना धर्म तो कोणता, आणि दया हेच धर्माचे मूळ आहे. महात्मा बसवेश्वरांनी सांगितलेलं दया आणि मानवतावादाचं तत्व जर आपण आज अंगीकारलं, आपल्या वैयक्तिक जीवनात अंगीकारलं तर ते सामाजिक जीवनात कुठंतरी अभिप्रेत होईल. त्यामुळं जी आपापल्यामध्ये संघर्ष आणि भेदभावाची भावना जी वाढीस लागलेली आहे ती संघर्ष आणि भेदभावाची भावना जी कमी होऊन एकमेकांमध्ये असलेल्या चुकांना आणि दुर्गुणांना आपण स्वीकार करून त्यांचा सुधार करून आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा प्रगती करू शकतो आणि त्यामुळे समाजाचं सुद्धा आपण कल्याण करू शकतो. आणखी एक वचन आहे महात्मा बसवेश्वरांचं की कोणाचा संग काय करत नाही पहा, कोणाचा संग काय करत नाही पहा, कीटकाचा भ्रमर होत नाही का देवा, कीटकाचा भ्रमर होत नाही का देवा, चंदनाच्या सानिध्यात राहून निम्न बाबूल सुगंधित होत नाही का देवा, चंदनाच्या सानिध्यात राहून निम्न बाबूल सुगंधित होत नाही का देवा. त्याप्रमाणे आमच्या लिंगदेव शरणांच्या सानिध्यात राहून तुमचे जे पापकर्म आहे ते नष्ट होणार नाही का देवा. म्हणजे जर सत्संग जर आपल्याला मिळाला, शरणसंगची जर आपल्याला प्राप्ती झाली
तर त्या सत्संगतीच्या आणि शरण संघाच्या माध्यमातून आपण आपल्या वैयक्तिक जीवनाचा उद्धार करून घेऊ शकतो. आज आपण समाजात बघितलं तर समाजामध्ये वेगवेगळ्या समस्या उभ्या टाकलेल्या आहेत, पण त्या पर्यायानं प्रत्येक प्रश्नांची उत्तरं मला बसव विचारात रुजलेली सापडतात. कारण महात्मा बसवेश्वरांनी केवळ मानवतावाद, जातीभेद निर्मूलन यावरतीच काम केलेलं नाहीये. कारण महात्मा बसवेश्वर केवळ आणि केवळ विचार सांगून थांबलेले नाहीये, तर अनुभव मंडपाच्या माध्यमातून महात्मा बसवेश्वरांनी 27 वर्ष अनुभव मंडप चालवलेला आहे. अनुभव मंडप म्हणजे काय आहे? महात्मा बसवेश्वरांनी स्थापन केलेली जगातील एक सर्वोच्च पातळीवरची संस्था असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, असं मला आज आवर्जून म्हणावंसं वाटतं. कारण महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकात स्थापन केलेल्या अनुभव मंडपामध्ये जे लिंगायत धर्माची दीक्षा घेतलेले होते, जे समाजात इतका काळ, कित्येक पिढ्या आणि शतकांचा काळ जे अस्पृश्य म्हणून गणले गेलेले होते, त्यांना कोणत्याही प्रकारचं भक्तिमार्ग माहीत नव्हता, धार्मिक स्वातंत्र्य म्हणजे काय हे माहीत नव्हतं, स्वतःचं जीवन म्हणजे काय आणि ह्या जीवनात जर आपल्याला उत्कर्ष करायचा असेल तर आपण सुद्धा आपल्या जीवनाचा उत्कर्ष करून घेऊ शकतो, ही माहिती सुद्धा नव्हती आणि हे ज्ञान सुद्धा नव्हतं. अशा सर्व दीनदलितांना महात्मा बसवेश्वरांनी बसव धर्म आणि लिंगायत धर्म या एका छताखाली एकत्र आणून अनुभव मंडपाची स्थापना करून पहिले शून्यपीठाधीश म्हणून त्या काळी हीन म्हणून गणल्या गेलेल्या जातीतील अल्लम प्रभुदेव यांची नेमणूक केलेली आहे शून्यपीठाधीश म्हणून. कारण मनुष्य केवळ जातीनं आणि धर्मानं श्रेष्ठ ठरत नाही, तर त्याच्याजवळ असलेल्या ज्ञानामुळे तो श्रेष्ठत्व प्राप्त करून घेऊ शकतो. हे महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकात केवळ प्रतिपादन करून थांबलेले नाहीये, तर प्रत्यक्ष महात्मा बसवेश्वरांनी 770 शरणांची जी विचारांची साखळी आहे आणि जी विवेकाची साखळी महात्मा बसवेश्वरांनी शरणांच्या माध्यमातून करून आपल्याला दाखवलेलं आहे, असं मला आवर्जून म्हणावंसं वाटतं. तर 12व्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी जे अनुभव मंडप स्थापन केलेलं होतं, ह्या अनुभव मंडपामध्ये समाजातल्या सर्व स्त्री पुरुषांना मुक्त प्रवेश होता आणि या अनुभव मंडपामध्ये दररोज चर्चा विनिमय आणि शंका समाधान म्हणजे विचार मांडणं आणि विचार आपलं व्यक्त करणं हे चालायचं. आणि ह्या विचार मंथनातून त्या काळी जवळजवळ 1,96,00,000 अशा पद्धतीनं वचन साहित्य निर्माण झाल्याचा आपल्याला उल्लेख सापडतो. प्रत्यक्षात आज तेवढे वचन साहित्य आज आपल्याजवळ उपलब्ध नाही आहे, फक्त 21,038 एवढीच वचनं उपलब्ध आहेत. पण त्या काळी 1,96,00,000 हे वचनाचं जे भांडार निर्माण केलेलं होतं ते एकमेकांच्या शरणांच्या विचारांच्या देवाणघेवाणीतून महात्मा बसवेश्वरांनी तर्काच्या आणि विवेकाच्या पटावरती त्याला तोडून वचनशास्त्र नावाचं एक साहित्य, वचनशास्त्र नावाचं संविधान, लिंगायत धर्माचं संविधान महात्मा बसवेश्वरांनी आणि त्या काळातल्या शरणांनी निर्माण केलेलं आहे. तर मला वाटतं महात्मा बसवेश्वर आणि प्रत्येक शरणांनी सांगितलेलं एक एक वचन म्हणजे आपल्यासाठी जीवनामृत आहे. कारण आपण आयुष्य कसं जगायचं, आयुष्य जगताना एक आपल्याला एक नीतिमूल्यांचं आणि वळण असलं पाहिजे आणि या नीतिमूल्यांच्या चौकटीत राहून आपण पर्यायानं व्यक्तीचा विकासासोबतच स्वतःच्या विकासासोबतच देशाचा आणि पर्यायानं जगाचा विकास घडवून आणू शकतो. हे महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकात अभिप्रेत असलेल्या कल्याण राज्य या नावाच्या संकल्पनेतून महात्मा बसवेश्वरांनी प्रत्यक्ष प्रमाणासहित आपल्याला साध्य करून दाखवलेला आहे. जगातल्या आपण इतर विचारवंतांचा आढावा घेतला तर विचारवंतांनी फक्त विचार सांगितलेले आहेत, पण प्रत्यक्ष महात्मा बसवेश्वरांनी जातीभेद निर्मूलन, स्त्री पुरुष समानता, कायक सिद्धांत, धार्मिक स्वातंत्र्य, शिक्षण स्वातंत्र्य महात्मा बसवेश्वरांनी केवळ याचा पुरस्कार केलेला नाहीये, तर प्रत्यक्ष अनुभव मंडपाच्या माध्यमातून या सर्व सिद्धांताचा वापर करून आपल्याला
आपल्या वैयक्तिक आयुष्यात प्रगतीसोबतच समाजाचा आणि पर्यायानं जगाचा विकास कसं घडवून आणायचं हे महात्मा बसवेश्वरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आज आपल्या समाजात जर बघितलं तर तरुणाई कुठंतरी वेगळ्या मार्गाला चाललेली आहे. मोबाईलच्या ॲडिक्शनमुळं आज तरुणाई आभासी दुनियेतच रममाण होताना दिसते. त्या काळी महात्मा बसवेश्वरांनी सांगितलेलं वचन, प्रत्यक्ष प्रमाण आणि अनुभव सिद्धांत मला महत्त्वाचे वाटायला लागतात. कारण आज सोशल मीडियाचा प्रभाव आणि इतका रेटा तंत्रज्ञानाचा वाढतोय की कुठंतरी बाबा आपण प्रत्यक्ष संवाद साधणं किंवा समाजात मिसळून काम करणं हे आणखी 10 वर्षांना कुठंतरी पाहायला मिळेल की नाही. कारण जी आत्ताची जी पिढी आहे ती पूर्णपणे मोबाईलमध्ये रममाण झालेलीच आहे. 5-6 वर्षांची मुलं जर आपण बघितली तर मोबाईलमध्येच रममाण झालेले आहेत. प्रत्यक्ष त्यांना संवाद कसा साधायचा, समाजात कसं वावरायचं किंवा नातेसंबंध काय आहेत, म्हणजे नातेसंबंधांची सुद्धा वीण कुठंतरी बिघडत चाललेली आहे. अशा या कालखंडामध्ये मला महात्मा बसवेश्वरांनी सांगितलेलं शरणसंघाचं तत्व मला महत्त्वाचं वाटायला लागतं. म्हणजे आपण एकमेकांची येऊन पूजा, प्रार्थना, चर्चा, विनिमय या गोष्टी जर केल्या तर आपण आपल्या वैयक्तिक समस्या सुद्धा चांगल्या प्रकारे त्याचं निवारण करू शकतो. कारण जर आपण समस्या सांगत नसू तर आपण निराकरण कसं करणार. आणि हे आज तरुण पिढी कुठंतरी तंत्रज्ञानाच्या रेट्यात वाहवत चालल्यामुळं हे आपल्याला करण्याची फार गरज आहे. आणि त्याच्यासाठी एक महत्त्वाचं व्यासपीठ म्हणजे काय तर चर्चा, विनिमय, धर्मचिंतन ह्या गोष्टी वेगवेगळ्या विषयी आहेत. कारण त्या काळात जर बघितलं तर धार्मिक स्वातंत्र्य किंवा पूजेचा अधिकार असू दे समाजातल्या एका विशिष्ट वर्गापुरतं मर्यादित होता. पण महात्मा बसवेश्वरांनी सर्वांच्या मध्ये एक सामाजिक चिन्ह, समतेचं चिन्ह म्हणून इष्टलिंग आपल्या तळहाती दिले. आणि इष्टलिंग पूजेच्या माध्यमातून स्वतःच्या आयुष्याचं कल्याण कसं करून घ्यायचं हे महात्मा बसवेश्वरांनी आपल्याला एक मार्ग घालून दिलेला आहे असं मला आवर्जून सांगावंसं वाटतं. आज समाजात बघितलं तर प्रत्येक वेगवेगळ्या विचारधारा किंवा वेगवेगळी जी तत्व आहेत ह्या तत्वांच्या माध्यमातून आज आपल्याला समाजात संघर्ष बघायला मिळतो. कुठंतरी एक व्यासपीठ मिळणं, एकत्र येऊन चर्चा विनिमय करणं हे आज आपल्याला समाजात होताना दिसत नाही. अशा कालखंडामध्ये समाज एकत्रित येण्यापेक्षा बिघडवण्याचेच मार्ग आणि विखंडित होण्याचेच मार्ग आपल्याला आपण ज्या वर्तमानपत्रातून बातम्या बघतो त्यातून आपल्याला हेच दिसून येतं. या काळामध्ये आपण सामाजिक समरसता हे महात्मा बसवेश्वरांनी सांगितलेलं तत्व मला महत्त्वाचं वाटायला लागतं. कारण सामाजिक समरसता जर असेल, व्यक्ती व्यक्तीमध्ये कोणताही भेद नाही. कारण महात्मा बसवेश्वरांनी सांगितलेलं आहे की सप्तधातू समम पिंडम समयोनी समुद्भवम आत्मजीवम समायुक्तम वर्णानां किम प्रयोजनम. कपडे धुणारा धोबी झालेला आहे, कपडे धुणारा धोबी झालेला आहे आणि लोहार काम करतो, लोखंडाचं काम करतो, तो लोहार झालेला आहे. कानातून कोण जन्म घेत नाही. त्यामुळं सर्वजण, सर्व व्यक्ती समान आहेत. हे महत्त्वाचं तत्व मला आजच्या घडीला महात्मा बसवेश्वरांचं महत्त्वाचं वाटायला लागतं. आज आपण बघितलं तर सामाजिक समरसता तर आहेच, पण विकासाची संधी आणि शिक्षणाची संधी ही सुद्धा समाजात आज कुठंतरी त्याबाबत भेदभाव दिसून येतो. पण महात्मा बसवेश्वरांनी सर्वांनाच एका छताखाली आणलेलं होतं. एका छताखाली आणण्यासाठी सर्वात महत्त्वाचं तत्व आहे ते म्हणजे समानता. महात्मा बसवेश्वरांनी केवळ स्त्री आणि पुरुष हे भेदाभेद न करता काय सांगितलेलं आहे महात्मा बसवेश्वरांनी, सकल जीवांचे कल्याण इच्छिणारे आमच्या लिंगदेवाचे शरण. म्हणजे केवळ मानव समाजाचे नव्हे तर सर्व जी जीवसृष्टीवरती जेवढे म्हणून घटक आहेत त्या सर्वांचे कल्याण इच्छिणारे आमच्या लिंगदेवाचे शरण. म्हणजे सर्वांचे कल्याण इच्छून सर्वांनाच आपल्याला विकास करून घ्यायचा आहे तो महात्मा बसवेश्वरांनी सांगितलेल्या बसव तत्वाच्या माध्यमातून
अतिशय महत्त्वाचे वाटायला लागतात. महात्मा बसवेश्वरांच्या बद्दल एक वचन आहे, शिवाने केले उन्मतांचे उच्चाटन, शिवाने केले उन्मतांचे उच्चाटन, इंद्राने केला द्रविड वंशांचा नायनाट, इंद्राने केला द्रविड वंशांचा नायनाट, कृष्णाने केले दृष्टांचे मर्दन, कृष्णाने केले दृष्टांचे मर्दन, पण दुष्टांना शिष्ट करणारा, आणि पतितांना पावन करणारा महात्मा बसवेश्वर या सर्वांपेक्षा श्रेष्ठ म्हणे कुमार कक्कय्या. खरं तर महात्मा बसवेश्वरांनी जे ज्ञानाची आपल्याला प्राप्ती झालेली आहे, त्या ज्ञानाची प्राप्ती, धार्मिक ज्ञानाची प्राप्ती असू दे किंवा आध्यात्मिक ज्ञानाची जी प्राप्ती झालेली होती, ते आध्यात्मिक ज्ञान केवळ स्वतःपुरतं मर्यादित न ठेवता महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंडप स्थापन करून समाजातल्या सर्व स्त्री पुरुषांना एका छताखाली एकत्र आणून 770 शरणांना अमर गणंगळ महात्मा बसवेश्वरांनी जगाच्या पाठीवर हे एकमेव करून दाखवलेलं आहे. कारण आज आपण बघितलं तर एखाद्या गोष्टीचं ज्ञान आपल्याला झालं तर त्या ज्ञानाचा आपल्याला लगेच अहंकार होतो. ते ज्ञान आपण दुसऱ्यांना सांगण्यास तयार सुद्धा नसतो, मग कोणत्याही प्रकारचं ज्ञान असू दे. पण महात्मा बसवेश्वरांनी जगाच्या पाठीवरती जे थोर महात्मे किंवा संत होऊन गेलेले आहेत, तर त्या संतांनी केवळ स्वतःपुरता विचार किंवा स्वतःपुरता मर्यादित जीवन न जगता संपूर्ण समाजाचा विकास आणि संपूर्ण समाजाचा विचार महात्मा बसवेश्वरांनी केलेला आहे. कारण त्या काळात जर बघितलं तर आजच्या काळापेक्षा त्या काळात पूर्ण भेदभावाचं संपूर्ण साम्राज्य होतं. कारण सर्वांना बोलण्याचा अधिकार नव्हता, हक्क नव्हता. समाजात वर्ग व्यवस्था आणि वर्ग व्यवस्थेचं प्रचंड प्राबल्य होतं. त्या काळामध्ये महात्मा बसवेश्वरांनी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत महात्मा बसवेश्वरांच्या विचारांची महती ऐकून लोक आलेले आहेत. आणि आज आपण बघितलं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण कित्येक जणांना सांगितलं तरी सुद्धा इथं किती जणांची उपस्थिती आहे बरं. पण महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये केवळ वचन साहित्याच्या आणि तत्वाच्या माध्यमातून अनुभव मंडपामध्ये जर आलेले शरण बघितले तर संपूर्ण भारत देशातून आलेले होते. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत शरण अनुभव मंडपामध्ये समाविष्ट होऊन बसव तत्वाचा आणि लिंगायत धर्माचा स्वीकार करून त्यांनी वचन साहित्य निर्मिती केलेली आहे. त्या काळामध्ये हा खऱ्या अर्थाने चमत्कार म्हणावा लागेल आणि हा खऱ्या अर्थाने चमत्कार महात्मा बसवण्णांसारख्या लोहचुंबकासारख्या व्यक्तिमत्वाने केलेला होता असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण महात्मा बसवेश्वरांनी सांगितलेल्या तत्वांचा आपण आढावा घेत असताना श्रम हाच स्वर्ग, सामाजिक समरसता, सर्वांना धार्मिक स्वातंत्र्य ह्या 3 त्रिसूत्रीवरती महात्मा बसवेश्वरांनी एक देवोपासनेचा मार्ग सांगून इष्टलिंग आपल्या तळहाती देऊन महात्मा बसवेश्वरांनी खऱ्या अर्थानं हा चमत्कार घडवून आणलेला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण समाजामध्ये त्या काळात प्रचलित असलेल्या वेगवेगळ्या शक्तींचा आणि वेगवेगळ्या महात्मा बसवेश्वरांनी विरोध सहन करून जर आपण इतिहासाचा आढावा घेतला तर जगात बरीच महायुद्ध आणि युद्ध झालेले आहेत. तर ती युद्ध कशासाठी झालेली आहेत? तर जमिनीसाठी झालेली आहेत, देशासाठी झालेले आहेत. पण विचारांसाठी आणि वचन साहित्याच्या रक्षणासाठी जगात कुठलं युद्ध झालंय का? जगात साहित्यासाठी किंवा तत्वासाठी एकमेव युद्ध झालेलं आहे, ते म्हणजे कल्याण क्रांतीसारखी घटना. महात्मा बसवेश्वरांना ज्यावेळी महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंडपामध्ये लिंगायत धर्माची स्थापना करून शून्यपीठाची स्थापना करून सर्वांना सामाजिक समरसता, अंधश्रद्धा, जातीभेद निर्मूलन आणि वैदिक संस्कृतीला खिंडार पाडून सामाजिक समरसता आणि संपूर्ण ज्ञानमार्गाचा अवलंब करून आणि जगाचं कल्याण इच्छिणारं तत्व ह्या संपूर्ण तत्वांच्या आधारे महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंडपामध्ये त्या काही शरण असलेल्या ब्राह्मण शरण मधुवरस
यांची कन्या नीरव आणि हरळे यांचा पुत्र कल्याणम्मा यांचा ज्यावेळी विवाह करून आणला त्यावेळी महात्मा बसवेश्वरांनी प्रचंड विरोध सहन करावा लागला आणि त्या विरोधाचं पर्यावसान ह्या क्रांतीत किंवा युद्धात झालं. महात्मा बसवेश्वरांना हद्दपारीसारखी शिक्षा सुनावली गेली. त्या काळी महात्मा बसवेश्वरांनी सत्तेसमोर शरणागती न पत्करता तत्वासाठी महात्मा बसवांना हे उभे राहिले आणि शरणांनी थोड्याफार प्रमाणात युद्ध करून जे काही आपल्याला आज वचन साहित्य दिसतंय ते अथक परिश्रमातून जे संरक्षित राहिलेलं वचन साहित्य आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. का बरं? कारण महात्मा बसवेश्वरांनी ज्या काळात ही तत्वाची स्थापना केली, लिंगायत धर्माची स्थापना केली, त्या काळामध्ये जैन धर्माला शिथिल करण्यात आणि बौद्ध धर्माला देशाबाहेर घालवण्यात इथल्या वैदिक धर्माच्या कर्मकांडाला यश आलेलं होतं आणि महात्मा बसवेश्वरांनी लिंगायत धर्माच्या माध्यमातून वैदिक जी संस्कृती आणि परंपरा आहे किंवा वैदिक तत्व आहे यांना खिंडार घालून सामाजिक समरसतेचं आणि पुरोहितशाहीचं प्रस्थ न मानणाऱ्या लिंगायत धर्माची स्थापना केली. आणि हे महात्मा बसवेश्वरांनी ही जी वैचारिक क्रांती, जी खऱ्या अर्थानं म्हणावी लागेल वैचारिक क्रांतीच म्हणावी लागेल, कारण सर्वजण एकाच मार्गाने ज्यावेळी जात असतात त्यावेळी त्या मार्गावरती सर्वजण आपण त्यांच्या मागे जायला तयार होतो, पण एक नवा मार्ग शोधून हा जो नवा मार्ग महात्मा बसवेश्वरांनी घालून दिला तो बसव तत्व आणि लिंगायत धर्माच्या माध्यमातून ती प्रस्थापित व्यवस्था होती. त्या प्रस्थापित व्यवस्थेला हे कुठंतरी महात्मा बसवांना नावाचं वैचारिक वादळ हे आव्हान वाटायला लागलं आणि या आव्हानाचा निपात करण्यासाठी महात्मा बसवेश्वरांना हद्दपारीसारखी शिक्षा सुनावली गेली. महात्मा बसवेश्वरांनी ज्यावेळी ही शिक्षा झाली त्यावेळी सुद्धा सर्वांना एकतेचे आणि सामाजिक समरसतेचं सर्वांना पटवून देऊन महात्मा बसवेश्वरांनी आणि त्या काळातल्या शरणांनी जे युद्ध केलेलं आहे या युद्धाच्या माध्यमातून जे तत्वासाठी युद्ध केलं आणि त्या युद्धामध्ये जे काही शरण साहित्य, शरण संस्कृती आणि वचन साहित्य जे टिकून राहिलेलं आहे त्या वचन साहित्याच्या जोरावरच आज आपण इतक्या ठामपणे मी आपल्यासमोर विचार मांडू शकते. कारण महात्मा बसवेश्वरांनी निर्माण केलेलं आणि शरणांनी निर्माण केलेलं वचन साहित्य एका वचनाचा जरी आपण अभ्यास केला आणि एक वचन जरी अनुकरण केलं तर आपल्या जीवनाचा उद्धार करून घेऊ शकतो. कारण आज आपण सर्वजण सुज्ञ आहोत. आपल्याला एक गोष्ट सुद्धा माहिती असेल की ज्यावेळी एक लहान मुलगा पहिल्यांदा घरात जेव्हा चोरी करून येतो त्यावेळी त्याची आई त्याला काही बोलत नाही. आपण चोरून आणलेली वस्तू आहे हे आईला माहीत असून सुद्धा आपल्याला आई काहीच बोलत नाही. मग आपण भविष्यात सुद्धा अशाच पद्धतीनं चोरी केलं तर चालेल असं त्या मुलग्याला वाटतं आणि भविष्यात तो अट्टल चोर होतो. ही गोष्ट सर्वांनाच माहिती असेल. अट्टल चोर आणि दरोडेखोर होतो तो मुलगा आणि ज्यावेळी त्याला शिक्षा सुनावतात त्यावेळी ज्यावेळी तो कैदी म्हणून असतो त्यावेळी त्याला विचारलं जातं की तुझी काय इच्छा आहे बरं. त्यावेळी तो मुलगा असं उत्तर देतो की मला माझ्या आईला भेटायचं आहे. आणि ज्यावेळी तो आईला भेटायचा आहे आपण बघितलं तर या बाजूला समोर त्याची आई असते आणि तो इकडे तुरुंगात असतो. त्यावेळी तुरुंगात तो म्हणतो की आई मला तुला मिठी मारायची आहे आणि आईला मिठी मारायच्या ऐवजी तो आईचा जोरात कान चावतो. सर्वजण चकित होतात की हा मुलगा ह्याला तर शिक्षा झालेली आहे, एवढा मोठा ह्याला चोरीचा जबरी गुन्हा केलेला आहे आणि हा आईला भेटायचा आहे असं सांगतो आणि आईच्या कानाचा चावा का घेत असेल बरं. जेलर त्याला प्रश्न विचारतो त्यावेळी जेलरला तो मुलगा असं उत्तर देतो की साहेब मी प्रत्येक वेळी लहान असताना वर्गातल्या मुलांच्या पेन्सिल चोरून आणायचो. पुढं पुढं जसं मी मोठा होत गेलो तसं मी लोकांच्या अंगठ्या चोरायला चालू केल्या, वेगळ्या सोन्याच्या वस्तू चोरायला चालू केल्या. माझ्या आईला सुरुवातीलाच माहिती होतं की मी हे चोरून आणत आहे. मी ज्यावेळी पहिल्यांदा चोरी केली त्याचवेळी जर माझ्या आईने माझा कान पिरगाळला असता तर ही वेळ आज माझ्यावर आली नसती.
घातला नाही तर ती समाजात आपल्या वैयक्तिक आयुष्यात तर ती हानी होतेच, पण ती चुकीची सवय, त्या चुकीच्या सवयीचं पर्यावसान कुठेतरी विध्वंसातच बघायला मिळतं. आज आपण बघितलं तर काही 4-5 दिवसापूर्वीच्या बातम्या बघितल्या. काय दिसतंय आपल्या समाजात? सामाजिक विध्वंसाच्या घटना का घडत चाललेल्या आहेत? तर कुठेतरी चांगल्या विचारांची जोपासना आयुष्यात एखाद्या व्यक्तीला वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावर चांगल्या विचारांची जर जोड मिळाली, ह्या विचारांचं अनुकरण केल्यानंतर आपण आपल्या आयुष्याचा विकास घडवून आणू शकतो. कारण आपल्याला या गोष्टीच्या माध्यमातूनच कळालं की जर त्या चोरीची घटना आईनं त्याच वेळी त्याला दम देऊन थांबवली असती तर तो मुलगा एक चांगलं काम करू शकला असता समाजात. आज आपण बघितलं तर समाजात चांगल्या विचारांची जोपासना करणं आणि चांगल्या वृत्तीला खतपाणी घालणं हे सगळ्यात महत्त्वाचं गरजेचं आहे असं मला आवर्जून सांगावंसं वाटतं. आज श्रावण महिन्यातली पौर्णिमा आहे आणि मला सगळ्यात महत्त्वाचा शब्द आवडला म्हणजे ज्ञानदासोह. कारण ज्ञानदासोह का गरजेचं आहे की आपण दैनंदिन आयुष्यात आपण आपलं जीवन जगत असतो. तुम्ही तुमचं वैयक्तिक जीवन जगत असाल, मी माझं वैयक्तिक जीवन जगत असते, पण आपल्या विचारांनी अभिव्यक्त होणं आणि जे आपल्याजवळ जे चांगलं आहे, जे बसव तत्वाच्या माध्यमातून, वचन साहित्याच्या माध्यमातून जे ज्ञान आपल्याला प्राप्त झालेलं आहे किंवा एक आपल्याला मार्ग जो कळाला आहे, तो मार्ग इतरांना सांगण्याचं भाग्य मला आज तुम्ही दिलेलं आहे. याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानते आणि आजचा ज्ञानदासोह मी थांबवते.